नमस्कार मित्रांनो, आज गेलते हॉस्पिटलमध्ये. खरं गरिबी किती वाईट असते हे ज्या टायमाला माणसावर वाईट वेळ येते ना तेव्हाच कळतं की गरिबी खरंच खूप बेकार असते. काही दिवस झाले नाही का, म्हणजे थोडं टाळाटाळ केली की जाईन दवाखान्यामध्ये आज जाईन उद्या जाईन म्हणून एवढं जास्त झालं मला की जेणेकरून आज पूर्ण चेकअप केलं. भारतीय विद्यापीठाला गेलते आज दवाखान्यामध्ये. डोक्याला म्हणजे CT स्कॅन डोक्याचा करायला सांगितला. सगळं म्हणजे नाही का ECG वगैरे ब्लड वगैरे सगळं चेक केलं. 10,500 रुपये गेले सगळे करायला, गोळ्या औषधं वगैरे सगळे पकडून. आज मला काय करमना झाले, एवढे पैसे गेले. 10,000 रुपये एकदम म्हणजे नाही का 10,500 गेले. का तर हे कमवायला नाही का खूप कष्ट लागतं आणि गमवायचं म्हणलं ना शक्यतो खरं तर म्हणजे नाही का माणूस हे कमवतं फक्त गमवण्यासाठीच. म्हणजे माणूस एक असा जरी आहे की गरजेनुसार कमवतो, गरजेनुसार हे करतं. पण माझं मनच वेगळं आहे. का तर कसं वाटतं माहिती आहे का की योग्य मार्गाला तो पैसा लागावं, कोणाच्या तरी कामी यावं असं मला वाटतं. आणि मला असं कधीच वाटत नाही की मी माझ्यासाठी काही खर्च करून सगळं करावं. का तर माझ्या आयुष्यात खरं तर ते सुख नाही आहे. ज्या छोट्या मूलभूत वस्तू आहेत म्हणजे कुठल्या काय असं नाही का, मी स्वप्न माझे खूप सजवलेले होते, खूप माझ्या अपेक्षा होत्या त्या कुठल्याच मी आता मनामध्ये ठेवल्या नाहीत. त्यामुळं आता कुठल्या गोष्टीचं काय वाटत नाही. एक संसार कसा असावा कसा नाही एक असतं ना, ते माझ्या मनामध्ये नाही राहिलेलं. आता जगायचं म्हणून जगते बी आणि करायचं म्हणून सगळ्या गोष्टी करते बी. पण आज खरं सांगायचं म्हणलं तर आज 10,500 रुपये माझे हॉस्पिटलला गेले ना, मला खरोखर सांगते मला काय चांगलं वाटण झाले. का तर मी स्वतःला 200-300 रुपये बी हॉस्पिटलला खर्च करायचं म्हणलं ना तर मला नको आहे. का तो एक तर मी कमांड हॉस्पिटलला जाते मित्रांनो इलाज करायला, पण ते दिवशी मी चक्कर येऊन पडले हॉस्पिटलमध्ये कमांडलाच. आणि एमर्जन्सीला जावं मला तर एमर्जन्सीमध्ये भरती केलं. त्या टायमाला त्या डॉक्टरनं सांगितलं की आमच्याकडे बेड उपलब्ध नाही, तुम्हाला ससूनला जावं लागणार आणि डोक्याचा MRI वगैरे करावं लागणार आहे आणि बाकीचे जे बी काय हे ते करावं लागणार. आमच्याच्यानं जेवढं झालं तेवढं आम्ही तुमच्या केलं. का तर बेड नाहीत. त्या दिवशी मला नाही का त्यांना सांगितलं, डॉक्टर म्हणलं नाही का मला जवळ पडतं घरापासून मला इथंच माझा इलाज करा. पण ते म्हणलं मॅडम तुमचं करायला आम्हाला काही नाही, आम्ही इलाज करायचं बसलेले आहेत, पण बेड उपलब्ध नाही तुमचं नाही, त्यामुळं तुम्हाला आम्ही पाठवायला. तर तुम्ही सध्या तुम्हाला श्वास वगैरे घेता येणं झाले आणि तुमचं खूप हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, BP वगैरे लो होता, त्यामुळं आम्ही तुम्हाला ससूनला जा म्हणू लागलात. नाही तर जसं वेळ असतं त्या OPDला तुम्हाला सांगितलं असतं OPDला उद्या या आणि फाईल वगैरे बनवा, चेकअप वगैरे करा आणि काय चेकअप करून तुम्ही लगेच ॲडमिट व्हा असं आम्ही म्हटलं असतं. पण ती सध्या हे नाही राहिलेलं तुमच्यामध्ये की एवढं सगळं प्रोसिजर पूर्ण करून तुम्ही इथं भरती व्हा म्हणून. सो मग मी म्हटलं ठीक आहे. मग जरा थोडंसं घरी आले, 2 दिवस विचार केला बघा दवाखान्यात जाण्यासाठी, पण शेवटी काय बरं वाटलं ना म्हणून मग शेवटी आज भारतीला जावं लागलं मित्रांनो. आणि सगळे चेकअप केलं खरं, गोळ्या औषधं आणले, सगळं आणलं, चेकअप केले, परत रिपोर्ट वगैरे सगळं आले, नॉर्मल रिपोर्ट आहेत सगळे. पण तरी पण नाही का आता एकच राहिले MRI करायचं, डोक्याचं CT स्कॅन करायला सांगितलं आहे, ते करणं गरजेचं आहे. का तर चक्कर येते मला. आता ते उद्या आनंदपूरमध्ये जाऊन करणार आहे. बघू तिथं परत काय खर्च येतं काय नाही. ठीक आहे, चालत आहे. आजचा दिवस माझा असा गेला.